यूज डीप कॉन्फिडेंट. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक घडामोडींचं अचूक आणि निर्भीड प्रतिबिंब. ताज्या राजकारणाच्या बातम्या, शिक्षणातील बदल, गुन्हेगारीवर करडी नजर. सत्य, वेग आणि विश्वास यांचा संगम म्हणजे अजिंक्य महाराष्ट्र न्यूज. गडचिरोली जिल्हा ते चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जोडणारा हा वैनगंगा नदीवरचा पूल आहे. या पुलाचं बांधकाम झाल्यापासून या ठिकाणी रहदारी चालू आहे आणि महिन्याला त्या प्रत्येक ठिकाणी भेगा पडून राहिलेल्या आहेत. आणि समोरसुद्धा भविष्यात जर पाहिलं या ठिकाणी मोठी जीवितहानी होण्याची शक्यता आहे. ज्या कोणी ठेकेदारांना याचे बांधकाम दिलेले आहेत शासनाने, त्यांचं त्वरित चौकशी करावी व हे निकृष्ट दर्जाचं काम एस्टिमेटप्रमाणे झालं आहे की नाही त्याची चौकशी करून त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांचं जे कंत्राटचं लायसन दिलेलं आहे ते लायसन रद्द करून त्यांना काळ्या यादीत टाकण्यात यावा असं आमच्या पत्रकार संघातर्फे आमची मागणी आहे. महामार्ग 353B या पुलावर आपण सध्या उपस्थित आहोत. हा पूल 1.5 वर्ष झाला बनलेला आहे आणि याची निकृष्ट दर्जाचं काम झालेलं आहे. याचं जिथं जवंत उदाहरण असं आहे की या पुलाला सध्या भेगा पडून काही ठिकाणी गड्डे पडलेले आहेत आणि नुकतेच 2-3 दिवस झाले आहेत याचे कामं झालेले आहेत. याच्यावर तीव्र नाराजी व्यक्त करत माहिती अधिकार पत्रकार संरक्षण समिती, पोलीस मित्र समिती यांनी या कामाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केलेली आहे. आपण त्यांचे म्हणणे पाहू की या कामाबद्दल त्यांचे काय म्हणणं आहे. माहिती अधिकार पत्रकार संरक्षण समिती यांचे पदाधिकारी आणि यांचे कार्य हे 353B हा मार्ग नुकत्याच 1.5 वर्षामध्ये याचं काम पूर्ण झालेलं आहे. या उद्घाटना अगोदरच या पुलाची दुरवस्था बघून अत्यंत दुःख होते की या खूप मोठा खड्डा पडलेला आहे इथं या ठिकाणी आणि हे कोणत्या दर्जाचं काम झालेलं आहे आपण सर्वांनी बघितलेलं आहे. यासाठी आपण पूर्ण पत्रकार संघटन पूर्ण जाहीर निषेध करतो आणि या कंत्राटदारावर ज्यांनी कोणी काम पकडलं असेल त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे आणि त्याचं लायसन रद्द झालं पाहिजे आणि त्याला ब्लॅकलिस्टमध्ये टाकलं गेलं पाहिजे. असे कामं समोर होता कामा नाही म्हणून. धन्यवाद. आत्ताचा सध्या आपण राष्ट्रीय महामार्ग 353B चंद्रपूर आणि गडचिरोली यांना जोडणारा हा राष्ट्रीय महामार्ग आहे आणि हा पूल आहे. हा पूल नुकताच 1.5 वर्ष झाला या पुलाचे काम पूर्ण झालेले आहेत. अजूनही या कामाचं उद्घाटन झालेलं नाही आहे. तरी पण या कामामध्ये निकृष्ट दर्जाचे काम दिसत आहे. याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता या ठिकाणी एक गड्डा पडला होता. आता नुकताच याच्यामध्ये या गड्ड्याला पुन्हा एक वेळा हे केलेलं आहे. हा गड्डा पाहू शकता तुम्ही. आणि याच्यामध्ये आता 1.5 वर्ष झाले आणि या निकृष्ट दर्जाची हे जे उदाहरण एवढं या निकृष्ट दर्जाचं काम झालेलं आहे. उद्घाटनापूर्वीच याच्यावर एवढे खड्डे पडले आहेत का इथून कोणीही गाडी टाकण्यासाठी घाबरत आहेत. आणि या कंत्राटदारावर कोणताही अजूनपर्यंत गुन्हा झालेला नाही.